नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अध्या परत एकदा खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, हेअरस्टाईल, मेकअपचे हॅक्स आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, तुमच्या प्रत्येकीच्या बाबतीत एक गोष्ट घडत असेल आणि तुम्ही ती अनुभवली पण असेल. आपण कधीही घराच्या बाहेर फिरायला निघतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की तुमच्याकडे 5 मिनिट आहेत, 5 मिनिटात पटकन तयार हो, आपल्याला निघायचं आहे. आता या 5 मिनिटात झटपट कसं तयार व्हायचं, 5 मिनिटात मेकअप कसा करायचा आणि 5 मिनिटात स्वतःला प्रेझेंटेबल कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. व्हिडिओ आपण सुरू करूयात, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांची नावं घेऊन स्पेशली आपण त्यांना थँक्यू म्हणतो. आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं मी व्हिडिओच्या एंडला घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर चला ही व्हिडिओ आपण सुरू करूयात. फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. लक्षात असू द्या, उन्हाळ्यातला मेकअप आहे. उन्हाळ्यात लाईट वेट मॉइश्चरायझर लावा. जर तुम्ही हेवी मॉइश्चरायझर लावलं तर काय होईल, तुम्हाला प्रचंड घाम येईल, स्वेट येईल आणि त्यामुळे तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. ठीक आहे, तर आपल्याला छान असा लाईट वेट मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे. माझा ऑल टाईम फेवरेट तो म्हणजे पॉन्ड्सचा हा सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर. पूर्ण उन्हाळा मी वापरलेला आहे आणि खूप छान मला याचा म्हणजे इतका लाईट आहे की असं वाटतच नाही की चेहऱ्याला काही लावलं आहे. ठीक आहे, तर मी हा लावणार आहे. फ्रेंड्स, जर तुमची स्किन ड्राय असेल तर क्रीम बेस मॉइश्चरायझर लावा, पण लाईट म्हणजे क्रीम बेस मॉइश्चरायझर असतात ते लावा. जास्त हेवी बेस मॉइश्चरायझर अजिबात नका लावू, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. जेवढा तुम्ही हेवी मॉइश्चरायझर लावा तेवढा तुम्हाला घाम येईल आणि घामामुळे आपला मेकअप खराब होऊ शकतो. ठीक आहे, छान मी मॉइश्चरायझर जे आहे लावून घेतलं आहे. आता फ्रेंड्स, आता मी बेस मेकअप करणार आहे. तर बेस मेकअपसाठी मी लॅक्मेचा CC क्रीम लावणार आहे. आता मी इथे सनस्क्रीन नाही लावणार, कारण की यामध्ये SPF 30 PA++ आहे. आपल्या चेहऱ्याला आपण जेव्हा सनस्क्रीन लावतो तो 30 SPFचा असला पाहिजे, त्यापेक्षा खाली नसला पाहिजे. मग याच्यामध्ये 30 SPF आहे, तर ते माझ्या चेहऱ्याला छान असं प्रोटेक्ट करेल. आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही लावू शकता अजून सनस्क्रीन. ठीक आहे, पण आपल्याला झटपट मेकअप करायचा आहे, पटापट करायचा आहे, तर त्यासाठी इथे मी लॅक्मेचं हे CC क्रीम घेतलं आहे. आता बेस मेकअप करायचा आहे तर तुम्ही प्रायमर पण लावू शकता. ठीक आहे, तर मी काय करणार आहे, आता CC क्रीम आहे ते घेणार आहे थोडंसं. ठीक आहे, एवढं घेतलं आहे. आणि आता प्रायमर पण आपल्याला लावायचं आहे. तर पटापट आपण काय करायचं आहे, ह्या CC क्रीममध्ये थोडंसं प्रायमर आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, जेवढं मी CC क्रीम घेतला आहे तेवढंच प्रायमर घेतला आहे. याने काय होईल, आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहील. ठीक आहे, आता दोघांना मी मिक्स करते. ठीक आहे, असं. आणि आता आपल्याला लावून घ्यायचं आहे. याने काय होईल, आपलं झटपट काम होईल आणि 1 by 1 प्रोडक्ट कोणते लावायला म्हणजे वेळ नसतो, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता मी छान असं फिंगरच्याच हेल्पने ते ब्लेंड करून घेते. ठीक आहे, बघू शकता प्रायमर टाकल्यामुळे ना छान असं जो CC क्रीम आहे ना तो प्रायमरसोबत छान असं पूर्ण चेहऱ्याला स्मूथली लागला आहे. ठीक आहे, बघितलं, प्रायमर घ्यायचं, थोडंसं CC क्रीम घ्यायचं, दोघांना मिक्स करायचं, छान असं अप्लाय करायचं आणि फिंगरच्या हेल्पने ब्लेंड करायचं. याने आपला वेलही वाचतो आणि छान कव्हरेज पण मिळतं. आता तुम्ही बघू शकता किती छान असं स्मूथली ब्लेंड झाले आहे. ठीक आहे, आता आपला जो बेस आहे तो आपण सेट करू. ठीक आहे, त्यासाठी मी स्ट्वे किडकीची लूज पावडर घेतली आहे, ती लावणार आहे. आता इथे मी हलका फुलका मेकअप करणार आहे. ठीक आहे, तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावून सुद्धा तुमचा बेस सेट करू शकता, त्याने तुम्हाला छान अजून एक कव्हरेज मिळेल, पण थोडासा जो बेस आहे तो हेवी होईल. आणि जर तुम्हाला हलका फुलका मेकअप ठेवायचा असेल तर तुम्ही लूज पावडर वापरू शकता. ठीक आहे, आता मी इथे लूज पावडर घेतली आहे, त्याने माझा जो पूर्ण फेस आहे तो सेट करून घेते.
फ्रेंड्स, लूज पावडरनी पूर्ण बेस सेट केला आहे आणि तुम्ही बघू शकता माझा जो फेस आहे तो इव्हन टोन दिसतो आणि माझी जी अंडर आय एरियावर थोडेसे डार्क सर्कल होते, आयलिडवर पिगमेंटेशन होती, छान हाईट झाली आहे. ठीक आहे, आता आपण ॲब्रो फिल करणार आहोत. जेव्हा तुम्ही ॲब्रो फिल करता तुमचे डोळे अट्रॅक्टिव्ह दिसतात. ठीक आहे, मी इथे वापरत आहे इनसाइडचा हा ॲब्रो पॅलेट. यामध्ये तुम्हाला 3 शेड मिळतात. त्याचसोबत तुम्हाला यामध्ये ब्रशसुद्धा मिळतो. एका साईडला तुम्हाला अशी स्पूली मिळते. ठीक आहे, आणि एका साईडला तुम्ही ब्रश, याने खूप छान ॲब्रो फील होतात. यामध्ये तुम्हाला 3 कलर मिळतील. तुमच्या ॲब्रो कलरनुसार तुम्ही ते अप्लाय करा आणि छान अशा ॲब्रो फील करा. मी इथे हा मधला जो ब्राऊन कलर आहे तो वापरत आहे ॲब्रो फील करण्यासाठी. आता मी मस्कारा अप्लाय करणार आहे. इथे मी काजल आणि आयलायनर नाही अप्लाय करणार. ठीक आहे, आयलायनर जर लावायला घेतलं तर त्याला खूप वेळ लागतो आणि काजल जर लावलं तर उन्हाळ्यात काय होतं, आपला जो काजल आहे ना तो घामाने खाली उतरतो. ठीक आहे, त्यामुळे इथे काळं काळं दिसतं आणि ते आपला मेकअप जो आहे तो पूर्ण खराब होतो त्याने. तर इथे मी फक्त मस्कारा लावणार आहे आणि हा जो मस्कारा आहे तो वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे घामाने हा मस्कारा अजिबात निघणार नाही. फ्रेंड्स, आता मी मस्कारा लावला. आता मला माझ्या पापण्या आहेत, माझ्या ज्या आयलॅश आहेत त्या अजून दाट पाहिजेत. तर मी काय करणार, मी मस्काराचा त्याच्यावर अजून एक कोट करेल. त्याने काय होईल, माझ्या ज्या पापण्या आहेत त्या दाट दिसतील. तुम्हाला दाखवते. ठीक आहे, आता ज्या खालच्या पापण्या आहेत ना त्यांना अजिबात विसरायचं नाही आहे. आता तुम्ही दोन्ही पापण्यांमध्ये फरक बघू शकता. या डोळ्याच्या पापण्या दिसतच नाही आहेत, पण या डोळ्याच्या पापण्यांना मी 2 वेळा कोट केला आहे मस्काराने, तर छान अशा त्या बघू शकता दिसत आहेत, दाट दिसत आहेत. ठीक आहे, आता मी इकडे पण मस्कारा लावते. तुम्ही बघू शकता मस्कारा लावल्यामुळे, मस्काराची डबल कोट केल्यामुळे माझ्या ज्या पापण्या आहेत त्या दाट दिसत आहेत आणि असं वाटलं की मी आयलॅशेस लावलेले आहेत. ठीक आहे, तर फ्रेंड्स, ॲब्रो फिल केल्या, मस्कारा मी लावून घेतला आहे. बघू शकता डोळे छान अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसत आहेत. आता तुम्ही बघू शकता माझा जो पूर्ण फेस आहे तो व्हाईट दिसतो. अजिबात नॅचरल लुक नाही आहे, स्ट्रक्चर नाही आहे फेसला. आणि त्याचसोबत मला थोडंसं प्रेझेंटेबल पण स्वतःला दाखवायचं आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, मी इथे टिंट वापरणार आहे ॲज अ ब्लश आणि मला हलका पण एक बेस मिळेल. ठीक आहे, आणि नॅचरल लुक पण मिळेल. तर तुम्ही इनसाइडचा हा टिंट वापरू शकता. छान आहे, हलका आहे आणि याची पिगमेंटेशन पण छान आहे. तर मी थोडंसं गालावर लावते. ठीक आहे, ब्युटी ब्लेंडरने ते व्यवस्थित ब्लेंड करून घेते. फ्रेंड्स, बघू शकता ब्लश लावल्याने छान असा नॅचरल लुक आला आहे आणि सुंदर दिसतं, अजून प्रेझेंटेबल दिसतं. आता फ्रेंड्स, माझा जो पूर्ण चेहरा आहे तो मॅट आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आणि याला थोडंसं आपण थोडं ना ग्लोई किंवा ग्लॉसी दाखवण्यासाठी मी काय करणार आहे, मी हा इनसाइडचा क्रीम हायलायटर आहे, तुमच्याकडे कोणताही हायलायटर असेल तो घ्या आणि मी फक्त काय करणार आहे, माझ्या चिक्सवर अप्लाय करणार आहे. हलकं, जास्त नाही, एकदम लाईट. हे बघा नॅचरल दिसतं एकदम, असं अप्लाय करायचं आहे, जास्त नाही आहे. चिक्सवर थोडंसं, त्यानंतर थोडंसं नाकावर, हाय पॉईंटवर. ठीक आहे, हाय पॉईंट्स जे असतात ना तिथेच फक्त थोडंसं अप्लाय करते. थोडंसं इथे अनोठीला जे आहे तिथे अप्लाय करते. हे क्रीम हायलायटर जे आहे खूप लाईट आहे, अजिबात असं जास्त चंकी पार्टिकल्स नाही आहेत. ठीक आहे, तर थोडंसं मी माझ्या फोरहेडवर, तर आता तुम्ही बघू शकता छान असं ग्लॉसी वाटतं, नॅचरल वाटतं, अजिबात हेवी वाटत नाही. हा तुम्हाला फक्त 100 रुपयाला ॲमेझॉनवर मिळून जाईल. ठीक आहे
फ्रेंड्स, आता आपल्याला लिपस्टिक अप्लाय करायची आहे. त्यासाठी इथे मी इनसाईडचा हा न्यूड पिंकिश कलर घेतला आहे. तुम्हाला जर डार्क शेड जे असतात तसे आवडत असेल तर तसं पण तुम्ही अप्लाय करू शकता, ठीक आहे. आणि हा जो शेड आहे तो छान असा न्यूड पिंकिश कलर आहे, तुम्ही बघू शकता. हा मी आता अप्लाय करणार आहे. तर फ्रेंड्स, हा आहे आपला हलका फुलका मेकअप आणि तुम्ही बघू शकता हा जो मेकअप आहे तो किती प्रेझेंटेबल वाटतो. सिंपल आहे. सिंपल मी टॉप घातला आहे, कुर्ती घातला आहे, तरी पण किती सिंपल दिसतो. अजिबात हेवी वाटत नाही आहे. आणि हा जो मेकअप आहे तुम्ही फक्त 5 मिनटात क्रिएट करू शकता. फक्त 5 मिनटात तुम्ही हा मेकअप करून रेडी होऊ शकता बाहेर जाण्यासाठी. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा मेकअप लुक कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे अदर काही टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स, आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना त्यांची नावं घेऊन त्यांना स्पेशली आपण थँक्यू म्हणू, ठीक आहे. सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे संगीता कांबले, रेणुका राणे, अनु शिंदे, स्नेहा देऊलकर, श्रद्धा सोनार, राणी गावस, सोनाली मोरे, प्रतीक्षा, भारती ओवल, नागलक्ष्मी बिरमावा, अस्मिता ढाकणे, विद्या मोरे, श्वेता, जान्हवी आणि वैदेही. थँक्यू सो मच टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल अँड लॉट्स ऑफ लव फ्रेंड. तर फ्रेंड, तुम्हाला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं, तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांची नावं घेऊन स्पेशली त्यांना आपण थँक्यू म्हणतो, ठीक आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर. बाय.